नमस्कार मित्रांनो, आले दादा काय म्हणतात बघा. नमस्कार भावांनो. तर आपले लाडके सर्वांचे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये तळेगावला शिबिर आहे. रक्तदान शिबिर, डोळे तपासणी शिबिर, सगळं शिबिर आहे. तर टिपूच्या सगळ्या किडण्या बिडण्या सगळं म्हणजे बघायचे, सगळं चेक करायचे आहे, सगळं तपासायचे आहे, हाय व्यवस्थित नाही तर बघा कार्यक्रम पुढे. चला बोलवायला आपल्याला पुढे. थांबला फक्त त्यात म्हणायचं का दिवसभर. वाव, कसलं गार वाटायला. डायलिसिस लागले डायलिसिस आहे तर पेशंट दाखवू शकत नाही. जरा केस सेट करा तुम्ही. आणि नमस्कार भावांनो. म्हणजे ज्या गोष्टीची आम्ही वाट पाहत होतो, भाऊनी आम्हाला बोलवले होते. खास म्हणजे महाआरोग्य शिबिर होतं आपले लाडके मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके साहेब यांचं. तर हे शिबिर आज गेले 7 वर्ष म्हणजे हा हे 8वं वर्ष चालू आहे. आणि या शिबिराचं एक खास वैशिष्ट्य आहे. मी काय तुम्हाला सांगत नाही, मला फुफ्फुस, आतडी, किडण्या बिडण्या असं काय नावं घेता येत नाही. डोक्याच्या केसापासून पायाच्या नकापर्यंत सगळ्या काय चाचण्या फ्री आहेत. आणि दुसरी गोष्ट फ्री आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपचार, आणि महत्त्वाचं म्हणजे औषध गोळ्या पण, आणि ऑपरेशन पण. आणि आत्ताच थोड्या वेळाखाली मला भाऊनी सांगितले डायलिसिससुद्धा 12 महिने फ्री आहे. मला वाटलं फक्त आरोग्य शिबिरात आहे. त्याच्यामुळं खरंच भाऊ, तुम्ही म्हणा, आपले अण्णा म्हणा, या माध्यमातून जे काम करताय, खरंच असं इथं भरून येतं, मन भरून येतं. आणि मला तर अभिमान आहेच, पण संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला तुमचा आणि आपले लाडके आमदार साहेब सुनील अण्णा शेळके यांचा नक्कीच अभिमान असेल. कारण तुम्ही मनातून सगळ्या काही गोष्टी केल्या आहे. त्याच्यापासून मी आणखी एकदा आभार मानतो. आणि तुम्ही भाऊ मला इथं बोलवलात आणि थोडं फार म्हणजे हे केलं, खरंच आभार, धन्यवाद. बोला दादा काय तर. भारी वाटलं आज एवढा मोठा प्रवास पार करून दादा आणि महाराष्ट्राचं जान जिगर जान काळीज आहे, मोठे स्पीकर आहे, त्यांच्यासमोर आपण बोलायचं नाही. नमस्कार भावांनो, आता बोलतात म्हणायचं. खरंच भारी वाटलं. खूप जुनी मैत्री आमची दादांची टिपटॉकपासून, आणि खूप दिवसाच्या. आणि मैत्री अशी होती, भांडणे बी चालतं मध्ये, भांडणे बी चालतं, पण आणि एकत्र आलो. कारण का काही गैरसमज झालते मैत्री लोकांमुळं, चुकीचे गैरसमज झाले. मैत्री अंतःकरणातून आहे म्हणून परत आणि एकत्र, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून ते आता पियुष भाऊला बी जरा नवीन असताना, मलाही नवीन असताना दुसऱ्या लोकांचं बोलणं मनावर घ्यायचं होईल, पण आता नाही. आता जे गैरसमज म्हणजे माझा एक किस्सा सांगतो, सांगायची झाली की माझ्या आयुष्यात एक वाईट प्रसंग आला होता. आणि त्यानंतर स्वतःहून हा माणसाने मला फोन केला होता. त्याचा मला आजही म्हणजे त्या गोष्टीचं मला आजही भारी वाटतं. वाईट प्रसंगात आल्याच्यानंतर एखादा आधार देण्याचं काम हा माणूस करतोय. हा माणूस जशी कॉमेडी करतो त्यापेक्षाही जास्त चांगले मोटिवेशन व्हिडिओ करून शकतो, त्याला आधार बी देऊ शकतो. आणि एका मुले दादा त्या माणसाचं मन बी मोठ्यावर सांगतं. मोठ्या मनाचा माणूस जे वाक्य बोलू शकते हे लक्षात ठेवा.
ती गोष्ट अजूनही विसरलो नाही दादा, कारण मी नंतर तर ह्या विषयावर बोलूनच. खरंच दादा, जेवढे लोकांना हसवतात तेवढं सुद्धा आदर सुद्धा देतात. हे सोशल मीडियाची हेच कमाई आहे, बाकी आहे. नमस्कार भावांनो, मी राजूभाऊ आणि सुनी आता आलोय अनिकेत भाऊच्या घरात. कॅमेराला घाण दिसायला. हा, कॅमेऱ्याला घाण दिसले कारण तोंडच वांगळे आहेत. बघा पुढे कार्यक्रम पुढे दाखव.